चला जय हिंद जाबा. यानंतर होणारा सामना मित्रप्रेम बेतोशी विरुद्ध डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन मालगुण. दोन्ही संघाला पहिला पुकार. मित्रप्रेम बेतोशी विरुद्ध डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन मालगुण. दोन्ही संघाला पहिला पुकार. जय हिंद चाबा विरुद्ध जाकादेवी फनसवडे. यामध्ये आपल्याला सूरज कांबळे इथे खेळताना दिसणार आहे. सर्वात वजनदार असा खेळाडू, बाहुबली खेळाडू म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो. आणि सातत्यपूर्ण गेली 5 ते 6 वर्ष आपल्याला महाराष्ट्र संघाकडून महसूल विभागाकडून खेळताना पाहायला मिळाले. महसूल विभागाकडून सातत्यपूर्ण खेळ महाराष्ट्र संघामध्ये करत आलेला सूरज, मजबूत देहयष्टीचा लाभलेला हा खेळाडू. बेस्ट ऑफ 7 यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल केलेले असताना जर्सी क्रमांक 7 जाकादेवी फनसवडे संघाचा खेळाडू इथे आपल्याला चढाई करताना पाहायला मिळेल. 2-1 2-2 अशा पद्धतीने सजवलं गेलेलं फील्ड. डाव्या कोपऱ्यातून चढाई करण्यासाठी असेल इथे प्रयत्न. कॉर्नर इनला चेतन पाहायला मिळणार आहे. तनिष्क आहे जो याबी उजवा कोपरा इथे सभातोय.
आर्यन कांबळे जर्सी क्रमांक 17 आणि पहिलाच पॉइंट इथे प्राप्त करताना आर्यन कांबळे इथे पाहायला मिळाले. चालाक चतुर चपळ अशी ओळख राहिली होती आर्यन कांबळेची आणि त्याच्या माध्यमातून पहिलाच पॉइंट टेबल ऑन. दुसऱ्या बाजूने चांगली फनसवे संघाचा जर्सी क्रमांक 2 आहे. एक चांगला टर्न घेताना पाहायला मिळालाय आणि इथे फसतोय परंतु चांगला प्रयत्न मिडल लाईन क्रॉस करण्यास सक्सेसफुल ठरलाय रायडर. असफल ठरतो द डिफेंडर. पॉइंट टेबल ऑन जाकादी फनसवे संघाचं झालेलं पाहायला मिळालं. दुसऱ्या बाजूने आपल्याला आर्यन सलग अशा चढाई करताना मिडल लाईन वरती येऊन राहिला उभा. थोडासा वेळ इथे जरूर घेताना आपल्याला दिसतोय. वेळ इथे घेतली जाईल कारण फर्स्ट हाफचा खेळ आहे आणि यावी बोनस पॉइंट प्राप्त केलाय. एक पॉइंट इथे भेटतो बोनस स्वरूपात जय हिंद जाबा संघाला. जर्सी क्रमांक 2 इथे चढाई करण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल. कॉर्नर चैन अटॅक पाहायला मिळतोय. तनिष आणि त्याच्या जोडीला आर्यन कांबळे. एक चांगलं कॉर्डिनेशन चैन अटॅक एक कॉम्बिनेशन टॅकल पाहायला मिळालाय. सक्सेसफुल ठरतोय तो आर्यन आणि त्याच्या जोडीला तनिष सनगरे यांच्या माध्यमातून केला गेलेला टॅकल परंतु इथे निसटलाय. बोनस प्लस 1 पॉइंट 2 पॉइंट इथे मिळत आहेत जय हिंद जाबा संघाला. बॅक टू बॅक चांगली चढाई पाहायला मिळते ती आर्यन कांबळे याची. बॅक टू टच करण्याचा चाललेला प्रयत्न परंतु तेवढा चांगला बचाव इथे पाहायला मिळाला. जर्सी क्रमांक 9 आहे जो या डाबा कोपरा सांभाळतोय. तनिष आहे जो उजवा कोपरा इथे सांभाळताना कबर फील्ड मध्ये अमन त्याच्या जोडीला सूरज आणि चेतन. चढाई पूर्ण मिडल लाईन क्रॉस आणि सलग अशा चढाई करताना आपल्याला चतुर चालाक चपळ आर्यन कांबळे. जय हिंद जाबा संघाचा हा चतुर चिता आहे. चित्याची चपळाई आपल्याला पाहायला लागली ती आर्यन कांबळे याची. या जर्सी क्रमांक 10 चढाई करताना 2-1 दोन फील्ड टचिंग पॉइंट मिळवण्यासाठी केला गेलेला प्रयत्न मिडल लाईन वरती येतोय. यस एक पॉइंट इथे बेल. सूरज इथे गारद झालाय. सूरज इथे मैदानाच्या बाहेर जातोय परंतु आर्यन कांबळे नावाचं एक वादळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे जो सलग चढाई करताना पाहायला मिळालाय. आणि त्यानंतर थाय मध्ये जंप आहे. सक्सेसफुल टॅकल. आर्यन मैदानाच्या बाहेर जातोय परंतु एक उभरता खेळाडू जाकादेवी संघाचा चांगला टीम सपोर्ट करताना पाहायला टीमला सपोर्ट करताना पाहायला मिळतोय. नवजवान खेळाडू आहे. शालेय स्पर्धेतून नावारूपाला आलेला खेळाडू आणि त्याला जाकादेवी संघातून दिली गेलेली संधी आणि एक चांगलं कॉर्डिनेशन टॅकल कॉम्बिनेशन टॅकल करताना तो पाहायला मिळतोय. या जर्सी क्रमांक 4 दोन्ही महत्वाचे रायडर क्रीडांगणाच्या बाहेर आहेत. जाकादेवी संघाला एक संधी इथे उपलब्ध होईल परंतु चेतन गोताड इथे दाखल झालाय. बेस्ट कॉर्नर अटॅकर परंतु यावी कॉर्नर ईदला खेळताना चेतनला आपण पाहिलंय. 6 खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये चाललेली खेळी बैठी घेऊन कॉर्नर इनला टार्गेट करण्याचा केला गेलेला प्रयत्न परंतु तेवढा साबद असा खेळ चेतन गोताडचा इथे आपण पाहिले. माघारी पोहतोय एमटी पाहायला मिळते. अतिशय शांतपणे चाललेली खेळी दोन्ही संघांच्या माध्यमातून अतिशय शांतपणे चाललेला खेळ. पॉइंट टेबल 3-6 3 गुणांची बढत जय हिंद जाबा संघाकडे आहे. 2 महत्वाचे रायडर यावी क्रीडांगणाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. यावी जर्सी क्रमांक 1 पुढे गेले मिडल लाईन क्रॉस केले आणि माघारी परततोय चेतन गोताड. चेतन एक मोहरा गारद करून आपल्या संघाला पुढे आणण्याचा प्रयत्न फ्रंटला आणण्याचा प्रयत्न इथे जाकादेवी संघ करतो का पाहायचंय. तरी डोल डाय 5ची बचाव फरी. जर्सी क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला जर्सी क्रमांक 9 ला पाहायला मिळणार आहे. एक चांगला टर्न घेताना इथे दिसतोय आणि या मी डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये आणि इथे फसतोय. चेतन गोताड यावी थाय मध्ये जम्प करताना दिसला त्यामुळे सक्सेसफुल टॅकल ठरला. सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर रेडसाठी चेतन गोताडला इथे आजमावलं जात आहे. बोनस पॉइंट ऑफ आहे कारण 5 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. बोनस पॉइंट साठी 6 ते 7 खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये असणं आवश्यक असं ते इथे नाहीये समीकरण. त्यामुळे बोनस पॉइंट ऑफ असेल चेतन गोताड आहे जो यावी चढाई करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि यावी डॅश केलं गेलंय. सक्सेसफुल ठरणार आहे हा डॅश. पॉइंट देऊन जाईल तो जाकादेवी संघाला आणि इथे घेतला गेलाय तो टाइम ऑफ.
जाकादेवी फनसोळे संघाने घेतलेला पहिल्या सत्रातील पहिला टाइम ऑफ चर्चा करण्यासाठी घेतला गेलेला टाइम ऑफ आहे पॉइंट टेबल 4-7. जाकादेवी फनसोळे 4 गुण आणि 7 गुणांवरती खेळताना जैन जाबा संघ. चेतन गोतारला डॅश दिलं गेलंय, मैदानाच्या बाहेर काढलं गेलंय. आर्यन कांबळे मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय, परंतु सूरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. या विजय क्रमांक 7 चढाई करण्यासाठी इथे दाखल झालाय. या प्रयत्नामध्ये पाहायला मिळाला तनिष मैदानाच्या बाहेर. पॉइंट ती बॅलट जाकादेवी फनसोळे संघासाठी. 4ची बचाव फळी. आर्यन यावी सज्ज होतोय. चढाई पूर्ण केली, सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणामध्ये परतलेला तो पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूने सलग 3 रेडमध्ये 3 बोनस अटेम्प्ट करणारा खेळाडू सूरज याही वेळी उजव्या कोपऱ्यातून चढायला सुरुवात करेल. फुल हाऊस क्रीडांगण आहे आणि एंटरचा प्रयत्न करताना इथे पाहायला मिळालेला हा सूरज. आदित्य बारगोडे, जर आपण इथे उपस्थित असाल तर माईक पाशी संपर्क साधायचा आहे. आदित्य बारगोडे. यस, कालच्या सामन्यामध्ये मोरिया गोगलवाडी संघाकडून खेळणारा जर्सी क्रमांक 17 आदित्य आणि त्याच्या माध्यमातून केली गेलेली बहादर खेळ, त्यामुळे त्या सामन्याचा तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता. आदित्य, आपण मंचावरती येऊन आपला सन्मान चिन्ह ते स्वीकारायचंय. मोरिया गोगलवाडी संघाकडून खेळणारा जर्सी क्रमांक 17 पहिला सामना खेळत असताना अतिशय प्रतिम खेळ आणि त्याचमध्ये त्या मॅचचा हिरो ठरला होता आणि त्याचा इथे सन्मान मंचावरती केला जाईल. पॉइंट टेबल 10-5. यानंतर होणारा सामना मित्रप्रेम बेतोशी विरुद्ध डॉक्टर नानासाहेब मेहकर फाउंडेशन मालगुण. दोन्ही संघाला दुसरा पुकार. मित्रप्रेम बेतोशी, डॉक्टर नानासाहेब मेहकर फाउंडेशन मालगुण, दोन्ही संघाला दुसरा पुकार. सूरज. पॉइंट टेबल 10-5. 5 गुणांची बढत जय हिंद जाबा संघाकडे. सूरज यावी चढाई करताना आणि याही चढाईमध्ये एक बोनस पॉइंट इथे मिळतोय. बोनस पॉइंट यावी डोकेदुखी ठरणार आहे तो जाकादेवी फनसोळे संघासाठी, कारण जोपर्यंत सूरज कांबळे आतमध्ये राहील, सूरज येईल, चढाई करेल आणि माघारी येऊन जाईल. यावी शानदार टॅकल आहे, निसटला होता परंतु जर्सी क्रमांक 9 कॉर्नरला आणि एक चांगला टेक्निकली केला गेलेला हा टॅकल, कारण शोल्डर मध्ये एक हात पाहायला मिळाला तर दुसरा बॅकला आणि एक सक्सेसफुल ठरलेला टॅकल. एक चांगलं टॅकल टेक्निक इथे पाहायला मिळाली. यावी एम्प्टीडेड. पॉइंट टेबल 12-5. जर्सी क्रमांक 7 5च्या डिफेन्स विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज. उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यामध्ये चाललेली खेळी. एका बाजूला जर्सी क्रमांक 30 आणि यानंतर कोलनाला टॅक पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 9 अप्रतिम टॅकल, अँकल होल्ड, पॉवर का पाहायला मिळाले. या डिफेंडरच्या माध्यमातून चौडा काढून ठेवला, पकडून ठेवला, सोडला नाही आणि त्यामुळे सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळालाय. जर्सी क्रमांक 17 अजूनही भोजन व्यवस्था, जेवणाची व्यवस्था उपलब्ध आहे. ज्या दर्शकांना, ज्या खेळाडूंना भोजनाचा आस्वाद घ्यायचा असेल त्यांनी बॅक साईडला जायचंय. आपल्यासाठी भोजन व्यवस्था अजूनही उपलब्ध आहे. ज्यांना कोणाला आपल्याला भोजन करावायचं असेल जेवणाची उपलब्धता आहे. ज्यांना कोणाला जेवण करायचं असेल त्यांनी स्टेजच्या बॅक साईडला जायचंय. आपल्यासाठी भोजन व्यवस्था उपलब्ध आहे.
अमय जयेंद्र पेंडेकर हे सकाळी झाले ना मग कशी अमय पेडणेकर यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. हे आधी ठेव नंतर दे मला. थांब आता तसं नाही ते नंतर सांग मला. रवी सूरज चढाई करताना ताकद नजाकत त्यामुळे मिळालेले 2 पॉइंट इथे मिळत आहेत. दमखम दाखवतोय आणि त्यानंतर आणखी एक टॅकल आहे. इथे आक्रमण करण्याचा इरादा सूरज कांबळेच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. फ्रंटला येतोय बॅक होल्डला तनिष्क पाहायला मिळतोय. सक्सेसफुल टॅकल जर्सी क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. चेतन 3ची बचाव फळी 1-1-2 अशा पद्धतीने आहे ते फील्ड. मिडल अँड क्रॉस चेतन माघारी परतलाय. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा खारवी क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय मुकेशजी अजगोलकर साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मी विनंती करेन आपण मंचावरती आमच्यासोबत जोडले जा. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे. जैन जाबा 17 गुण आणि 7 गुणांवरती आहे तो जाकाडी फणसवडे संघ आणि त्यानंतर मिळालेला सुपर टॅकलचे 2 पॉइंट. थर्ड अँड फायनल कॉल मित्रबंध बेतोशी डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन. तिसरा आणि अंतिम पुकार केजी अजगोलकर साहेब आपल्या या बाकी लास्ट महिने 1 तालुक्यामध्ये त्याची सूरज चढाई पूर्ण करून माघारी परतोय. परंतु दुसऱ्या बाजूने जाकादेवी फणसवडे संघ बऱ्याच दिवसांनंतर बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेला हा संघ पाहायला मिळालाय. शेवटचं 1 मिनिट बाकी आहे. लास्ट 1 मिनिट. जर्सी क्रमांक 1 यावेळी चढाई करताना खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला जाकादेवी फणसवडे संघ येणाऱ्या काळामध्ये एक तगड आव्हान उभं करण्याचा त्यांचा इथे प्रयत्न असेल. काही नवीन बांधणी इथे आपल्याला पाहायला मिळते. काही नवीन चेहरे यावेळी जाकादेवी फणसवडे संघाच्या स्क्वॉड मध्ये आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पाहूया कशा पद्धतीने संघ इथे तयार केला जाईल. एक उभरता खेळाडू शालेय विभागाकडून एक चांगली खेळी याच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. यावेळी त्याला आजमावला जातोय. यस टॅकल ठरेल. 1 पॉइंट इथे मिळेल. सामना इथे समाप्त आणि विजय ठरतो जय हिंद जाबा संघ. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. मित्रप्रेम बेतोशी डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन मालगुण आपण मैदानातील ताबा घ्यायचा आहे. सामनाधिकारी लक्ष असू द्या. सुरू होणारा सामना मित्रप्रेम बेतोशी डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन मालगुण. सरपंच सुशील जाधव, पंच योगेश पाटील, पंच संतोष कीर, गुणलेखक प्रसाद वाडकर. तिसरी चढाई श्रीराम कांबळे, बजर निकेत पाडावे सांभाळतील. सामनाधिकारी लक्ष असू द्या. सरपंच सुशील जाधव, पंच योगेश पाटील, पंच संतोष कीर, गुणलेखक प्रसाद वाडकर. तिसरी चढाई श्रीराम कांबळे आणि बजर सांभाळतील निकेत पाडावे. मित्रप्रेम बेतोशी डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन मालगुण आपण लगेचच मैदानातील ताबा घ्यायचा आहे.